आज ना मला लॉटरीच लागली होती. तर कसली लॉटरी ते मी तुम्हाला पुढे सांगतेच. त्याआधी ना संध्याकाळी मस्त दोघांसाठी चहा ठेवायला घेतला. एकच कप दूध होतं म्हणून जी साय होती ना त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घुसळून घेतलं आणि त्याचा चहा बनवला. त्याच्यानंतर आज मला वांग्याचं भरीत बनवायचं होतं. मी शक्यतो तरी ना मोठे जे वांगे असतात ना त्याचंच भरीत बनवते. छोट्या वांग्यांचं काय मी बनवलेलं नाही आहे कधीच. त्याच्यानंतर थोडंसं बाहेर जायचं होतं म्हणून म्हटलं भाजीची तयारी करून घ्यावा. हिरवी मिरची लसूणची वगैरे पेस्ट करून घेतली. चहा उकळला तोवर मग यांना चहा वगैरे दिला आणि यांच्याकडनं मी प्रेमाने हातात हात मागत होते. यांनी मला चहाचा कपाचा चटकाच दिला, असा पचका केला ना माझा. त्याच्यानंतर ना मला अस्तर वगैरे घ्यायचे होते ब्लाउजांसाठी, ते घ्यायला गेलो. आणि ब्लँकेट ना जे डबलवालं ब्लँकेट असतं ना ते काय घरी धुता येत नाही म्हणून ते बाहेर लॉन्ड्रीमध्ये टाकलं होतं धुवायला, ते आणलं. येता येता एक दुकान दिसलं, म्हटलं चलो कुर्ती बघावा. फायनली मला एक कुर्ती आवडली. खूप दिवसांनी मी कुर्ती घेतली आहे. मग ती पण घेऊन घरी आलो. घरी आलो लगेच स्वयंपाकाला लागले. कांदा वगैरे परतवून मस्तपैकी भरीत तयार करून घेतलं. छान झाकण वगैरे ठेवून मस्त परतून द्यावं म्हटलं. ते झालं. लगेच भाकरी वगैरे करायला घेतल्या. आणि मी जेव्हा कधी भाकरी करते ना त्यावेळेला 3-4 भाकरींचं पीठ आहे ना एका कटीच मळते, म्हणजे पटपट होऊन जातात भाकरी. आणि घरी गेल्यावर ना सुद्धा मी असंच करते. आता ना मला आज एक स्नेक प्लांट भेटलं होतं, ते मी ॲडॉप्ट केलं आहे. आता तुम्ही काय म्हणायचं ते म्हणा, पण याची जी खुशी आहे ना, याचा जो आनंद आहे ना तो एक प्लांट लवरच समजू शकतो. चला लवकर लवकर छान छान प्लांट लवर्सनी कमेंट करा. मस्तपैकी मला हे स्नेक प्लांट भेटलं होतं, त्याला घरी आणलं आणि जे काय खराब झालेली पानं आहेत ना ते काढून टाकावं म्हटलं. ते सगळे काढून टाकले. त्याला सेपरेट करावं म्हटलं, पण ते इतकं अवघड जात होतं ना. शेवटी म्हटलं रात्रभर त्याला पाण्यामध्ये टाकावा. मग पाण्यामध्ये ठेवलं मी तसंच. छान धुवून वगैरे घेतलं, स्वच्छ केलं. आता यामुळे ना गॅलरी पण भरपूर खराब झाली होती म्हणून गॅलरी पण रात्री मी धुवूनच टाकली. दुसऱ्या दिवशी उठल्या ना सगळं असं म्हणजे जे प्लांट्स होतात ना त्याला सगळं असं सेपरेट करून घेतलं. दूध आणायला गेले. आता पारशी जरी असले ना तरी व्हिडिओ काढायचं काय तल्लप जाणार नाही म्हणून सकाळी सकाळी छान असा व्हिडिओ घेतला स्वतःचाच. आदल्या दिवशी माझं एक पार्सल रिसीव्ह झालं होतं. त्यामध्ये ना मी प्लांटचे जे स्टँड्स असतात ना ते मागवले होते. माझ्याकडे ना सेम असे आधीचे 5 स्टँड्स पण आहेत, पण मी अजून 4 मागवले कारण मला ना कमी पडत होते. आणि याची क्वालिटी ना आहे, खूप छान आहे क्वालिटी. मी 5-6 महिन्यापासून वापरते. याच्यावर ना तुम्ही जवळपास 12 ते 14 इंचाचा जो पॉट असतो ना तो तुम्ही ठेवू शकता. आणि स्टँड असलं ना की स्वच्छता करायला पण खूप सोपं जातं. त्याच्यानंतर नाश्त्यामध्ये ना केळी खाऊन घेतली. आणि ना मला शिकरण तर इतकं आवडतं ना की बस. आणि जेव्हा कधी मी शिकरण बनवते ना तेव्हा ते अर्धा 1 तास तरी ना फ्रीजमध्ये ठेवते. त्याने काय होतं ना एकदम अशी आईस्क्रीमसारखी टेस्ट येते. चलो, असा होता आजचा दिवस. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये.